तृप्ती देसाई मी आजही चांगला म्हणतो, करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो, जे चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो, एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी. तो गोष्ट वेगळा, विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर सुरक्षा दिलीच नाही अजून. आता तुम्ही विचार करा ना, 100%. आता मला एकाने कमेंट केले, बरं कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण कमेंट यायला लागले की तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका, माझ्या घरच्यांना त्रास झाला. हो, हल्ला झाला होता, आरोपी पकडला नाही, दिलाय मी तो दिल्लीला. तक्रार दिली तरी तुम्ही सस्पेंड केलं, डिस्मिस करतील असं तुम्ही लढा चालूच ठेवला. कशा मार्गात आता मार्ग बघू ना, जसे जसे मार्ग आता जसे सुचतील, जसे मित्र परिवार, काही आपले पत्रकार, काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण. तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये. हो बोललो, 10 करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा, तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आता बघू, आता अजून मी निर्णय घेतला नाही. आता मला 2-4 कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं, मी विचार करेन. एन्काउंटरची ऑफर का नाकारली? आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना, पाप वाटलं. कारण काय माहितीये का, आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना. जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण पाप घेऊ. शेवटचं सांगा, तुम्हाला काय आव्हान करायचं? आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला, पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले, मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले, धनंजय मुंडे आणि त्या काळ्यांच्या कंपनीच्या अकाउंट मधून, संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन. तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी? जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला? वाल्मिक कराडच्या हस्तक होत. माझ्यापासून 2 वर्षापासून हे प्रकरण होण्या अगोदर चांगली ओळख आहे. गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन यायचे. राज्याच्या सोडत नव्हतो मी, एकी गाडी सोडली नाही पण फोन यायचे. मी वाल्मिक कराड बोलतोय, धनंजय मुंडेचा हे बोलतोय, पीए बोलतोय, काय ते खास माणूस बोलतोय, माझी राखेची गाडी सोडा, माझी वायूची गाडी सोडा. आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती. काम ऐकत नव्हतं नाही, बिलकुल कधीच नाही ऐकलं काम. मग म्हणून 7 बदल्या झाला ना.